विवेक लक्षण आपण काल पाहिलं. सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक म्हणतात. हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनांस मूळ आहे. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाहीत. म्हणजे आपण म्हणतो ना की विवेक अगोदर सांगितला, नंतर वैराग्य, नंतर समाधी षटक आणि नंतर मुमुक्षुत्व असे चार सांगितले. काय म्हणतात त्यांना? या चारांना साधन चतुष्टय असं म्हणतात. तर याच्यामध्ये हे जे विवेक आहे तो उत्तर म्हणजे वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व याला काय आहे? मूळ आहे असं सांगतात. आणि विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाहीत. म्हणजे पहिल्यांदा विवेक पाहिजे. उत्तर साधने म्हणजे कोणती? विवेक नसेल. विवेक असेल तर वैराग्यादी साधनं होऊ शकतात आणि विवेक नसेल तर होऊ शकत नाही. म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असं म्हटलेलं आहे. आणि भागवतामध्ये नाथ महाराजांनी म्हटलेले आहे की विवेक आणि वैराग्य हे दोन्ही जीवनामध्ये अत्यावश्यक आहेत. जर एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी विवेक खूप असला आणि वैराग्य नसेल, किंवा एखाद्याच्या ठिकाणी वैराग्य खूप आहे परंतु विवेक नसेल, तर हे दोन्ही काय आहे? जे मोक्षरूपी फल त्या फलाला प्राप्तीला कारण होत नाही, किती सूक्ष्म विवेक असला तरी. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं की जसं एखादा आंधळा मनुष्य आहे आणि एखादा पांगळा मनुष्य आहे. तर पांगळ्या मनुष्याला समोर दिसणारी वस्तू दिसते परंतु जाऊन ती घेता येत नाही. तसा विवेक वैराग्य वाचून असला तर तो पांगळा आहे, पंगू आहे. आणि वैराग्य जर असेल, किती वैराग्य? एखादा आंधळा हत्ती आहे आणि त्याला खूप बळ आहे पण तो कोणत्या खड्ड्यात जाऊन पडेल सांगता येत नाही. तर वैराग्य असून चालणार नाही. वैराग्याबरोबर काय पाहिजे? विवेक. विवेक असून चालणार नाही, त्याच्याबरोबर वैराग्य पाहिजे. हे दोन्ही जर असतील तर त्याला अंध पंगुन्याय म्हणतात. अंध पंगुन्याय म्हणजे दोघांनी जर ठरवलं, एक मनुष्य होता आंधळा, त्याला जायचं होतं गावाला, ऐक नाही, आणि एक पांगळा मनुष्य होता, त्यालाही गावालाच जायचं होतं, पण आता त्याला पांगळा असल्यामुळे जाता येत नाही आणि आंधळा खड्ड्यात पडण्याची शक्यता. मग दोघांनी विचार केला. तो आंधळा म्हटलं, मी तुला काय करतो, खांद्यावर घेतो आणि तू मला रस्ता दाखव, म्हणजे आपण निर्वेदपणे गावाला जाऊ. जातील की नाही? नाही जाणार. जातील ना. त्याच्यामध्ये जायला पांगळा मनुष्य आंधळ्याच्या खांद्यावर बसला, आता डाव्या बाजूला चल, आता उजव्या बाजूला चल, तो ऐक नाही. तू म्हणा त्याला हाताला कुठं धरले? हाताला धरण्यापेक्षा शब्दात जास्त ताकद आहे, ऐक नाही, शब्दात जास्त. त्याचं अखंडानंद स्वामी शब्द शक्ती रचिंत्यत्वात शब्दादेव अपरोक्षधी. शब्दाच्या ठिकाणी एवढी शक्ती आहे त्या पांगळ्या माणसाने उच्चारलेल्या की प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यापेक्षाही जास्त शक्ती त्याच्या ठिकाणी. मनुष्य शब्दाच्या दिशेनं शब्दाचा वेध घेऊन अगदी व्यवस्थित जाऊ शकतो. एक मनुष्य असं त्या यांच्या सुरदासांच्या याच्यात आलेलं आहे की भगवान सुरदास चालले होते आग्र्यावरून वृंदावनला. ते चालले यमुनेच्या काठाने आणि काठाने एकटे चालले, अंध ते प्रज्ञाचक्षू चालले. तर भगवंतानी गुराख्याचं रूप घेतलं आणि मध्येच उभे राहिले. आता ते सुरदासांनी त्यांना असं सांगितलं की आपल्या सुरदासाला देवाने सांगितलं की अरे तू मार्ग चुकला, तिकडं यमुनेचं पात्र आहे, तिकडं जाऊ नको, ह्या रस्त्याने ये असं त्यांनी सांगितलं, इकडून ये. आता यांना इकडून येईन त्या रस्ता त्यांना काय कळणार? मग त्यांच्या एवढंच लक्षात आलं की एवढ्या घनघोर जंगलामध्ये ज्या ती कोणतरी मानवी
ध्वनी येतो त्या तिथे परमात्मा असला पाहिजे आपलं रक्षण करण्यासाठी. म्हणून त्यांनी काय केलं, आणखी त्या बाजूला जायला लागले. आणखी जायला लागल्यावर त्यांनी सांगितलं तुला सांगतो ना जाऊ नको. तर ही आणखी त्या बाजूला जायला लागले. ते आले आणि त्यांनी त्यांचा हात पकडला आणि लगेच म्हणे अरे तुला सांगतो ते सुद्धा ऐकत नाही. त्याला असं म्हटल्याबरोबर लगेच त्यांनी सांगितलं ह्या रस्त्याने जा. आता हात धरून त्यांना रस्त्याने लावलं. तर त्याच्यानंतर म्हणजे हात सोडून घेतला भगवंतानी. लगेच सुरदासानी पुन्हा हात घट्ट पकडला त्यांचा. अरे ज्या अर्थी तू इथं आला तो परमात्माच आहे, तुला मी आता सोडणार नाही. ते म्हणे मी तुला सोडून देणार. त्या भगवंताने हात झटकला आणि जायला लागले. हस्तम उत्क्षिप्य काय यातोशी, तू माझा हात सोडून जातो बलात ते किंमतभूतम असा काहीतरी श्लोक. हात माझा बलात्काराने सोडून जातो ना, याच्यात काय विषयाचे हृदयात यदि निर्यासी, जर माझ्या हृदयातून तू निघून जाशील तर मग पौरुषम गणयामी ते, तर तुला खरा पुरुषार्थी म्हणेल. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की खरा शब्दाच्या ठिकाणी शक्ती आहे की नाही. जर तुम्ही सांगितलं की सुरदास महाराज तुम्ही इकडून या, तर जातं की नाही. म्हणजे शब्दाच्या याच्या आवाज कोणत्या दिशेने आला बरोबर जातं की नाही मनुष्य. म्हणून कायच्यासाठी चाललं होतं की त्या पांगळा मनुष्य जो आहे तो वर बसलेला आहे आणि आंधळ्या मनुष्याच्या खांद्यावर बसला, जाईल की नाही अंध पंगून याने. त्याप्रमाणे विवेक आणि वैराग्य हे आपल्या जीवनामध्ये पाहिजे. हा आहे पहिलाच तरंग, पण हा पहिला तरंग फार महत्त्वाचा आहे. भले आपल्याला ब्रह्मज्ञान हो का नाही, मोक्षाचा मार्ग कुठे जाऊ द्या, पण आपल्या जीवनाचा मार्ग तर चांगल्या प्रकारे मनुष्याला चालता येईल व्यवहारात सुद्धा. आणि हे जे वेदांत आहे, वेदांत काय नुसतं बुद्धीचं त्या ठिकाणी फवारे किंवा बुद्धीचा व्यायाम असा नाही. तर विवेकानंद रामतीर्थ म्हणतात जर वेदांत आपल्या व्यवहारात आला नाही तर तो वेदांत काय आहे, अपुरा वेदांत आहे. तर स्वामी महाराज सांगायचे की व्यवहाराशिवाय ज्ञान हे रंडक आहे. रंडक म्हणजे जशी एखादी विधवा बाई शोभत नाही, तसं सगळं केलं वेदांताचं चिंतन आणि ते जर आपल्याला व्यवहारात एकमेकाची साधा प्रेम संबंध सुद्धा आपल्याला ठेवता आला नाही तर ते ज्ञान काय आहे, व्यवहाराला उपयोगात नाही. ज्ञान कशासाठी शिकायचं, जीवन जगताना त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. जगताना जर उपयोग होत नाही तर ते निरर्थक आहे. याच्यामध्ये त्या देवाने त्याचं कसं केलं, सगळं घेतलं पण काय दिलं त्याला, फक्त हृदयच ठेवलं देण्यासाठी नाही. जर आपल्याला वेदांताने हृदय नाही ठेवलं तर आपलं सगळं फुकटच आहे ना. जसं त्या आता रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं तसं या ठिकाणी सांगतात की विवेक जो आहे तो जर नसेल तर उत्तर साधणं होत नाही. याविषयी आणखीन त्यांनी थोडंसं संस्कृत विचारसागरामध्ये चिंतन दिलंय, थोडक्यात सांगतो. जसं काल आपण सांगितल्याप्रमाणे पाणी आणि दूध एकत्र झाला असताना जसा तो हंस पक्षी त्या दोघांचं विभाग करतो किंवा त्याचं पृथक्करण करतो, त्याचप्रमाणे आत्मा आणि अनात्मा यांचा वेदांत विषयाच्या विचाराच्या द्वारा त्याचं स्वरूपाचं पृथक्करण करणं किंवा त्याचा विचार करणं यालाच म्हणतात विवेक असं सांगतात. म्हणून ते सांगतात सगळ्या जरी दुसरी इतर साधनं आपण करत असलो तरी विवेक हे साधन महत्त्वाचं आहे, ते आपल्या ठिकाणी असलंच पाहिजे. आता तुम्ही म्हणणार की शंका केलेली त्यांनी की आत्मा आणि अनात्मा यांचा विचार जो असतो तो पंडित लोकांना पण असतो, म्हणजे जे केवळ शब्दज्ञान शास्त्राचं चिंतन करणारे त्यांना देखील असतो. वादी जिगीषुनाम म्हणजे वादामध्ये मी जिंकला जाणार की आत्मा सत्य आहे, जगत मिथ्या आहे, असं जगताचं मिथ्यात्व तुमच्या बुद्धीवर ते विद्वान पटवून देणारच. असे जे लोक आहेत तर त्या लोकांना देखील आत्मा नित्य आहे, त्याच्याहून अन्य असणारा देहादी प्रपंच हा अनित्य आहे असं भेदज्ञान असतं की नाही, भेदज्ञान असतं. मग त्यांना जर ज्ञान आहे की नाही, त्याचा विवेक झाला आहे की नाही, मग विवेक होऊन सुद्धा शंका चालली आहे, विवेक झालेला असून सुद्धा त्यांच्या ठिकाणी वैराग्य मुमुक्षुत्व समाधी षटका असताना दिसत नाही. विवेक तर सांगायला लागले की जणू काही बृहस्पतीच बोलतात किंवा सरस्वतीच बोलते, आणि बाहेर जर जीवन पाहायला गेलं तर तसं नाही. स्वामी महाराज सांगायचे साधूला दिवसा पाहावं, रात्री पाहावं, चालताना पाहावं, बोलताना पाहावं, सगळं बरळणं सुद्धा त्याचं ऐकावं. बरळण्यात काय, त्याच्यावरून त्याच्या सूक्ष्म संस्कार काय ते कळतात ह्याच्यामध्ये. त्या दादानी काल एक स्वप्न सांगितलं, स्वप्नामध्ये संस्कार कसे ते तात्या वारले, आता
सहा सात महिन्यापूर्वी. आणि त्यांना परवा स्वप्न पडलं की वडील वारले, नंतर सगळं तिरडी नेली, चिता रचायला लागले, ती चिताच काही रचली जाईना व्यवस्थित. मग दादा म्हटले, तात्या उठले आणि त्यांनीच रचली. राठी माझी नगडे काय परवाच सांगितलं त्यांनीच रचली. मी दादांच्या स्वप्नाचं चिंतन करता करता मी आजच सकाळी दत्ता महाराज कोणाला ते सांगितलं की मी म्हटलं बाबा हे स्वप्न, त्याच्यावरून आपल्या स्वप्नाचं चिंतन करणं किती सोपं आहे की नाही, हे याच्यावरून स्वप्न किती खोटं आहे हे आपल्याला कळतं की नाही. ते आता जागृती सत्य. मी स्वप्नाचा विचार दादांच्या स्वप्नाचा विचार करता करता झोपलं, मलाच स्वप्न पडलं. मला स्वप्न पडलं तर ते असं पडलं की मी ते इथं सांगू शकत नाही. त्याच्यावरून एवढाच विचार झाला की अंतःकरणात किती सूक्ष्म संस्कार असतात, की असं कधीच जागृतीत कल्पना आली नाही, मला काय आठवत नाही कधी, पण अशा प्रकारचा तो संस्कार उद्भूत झाला त्याच्यामध्ये. कधी असं काही सांगताच येत नाही त्याचं, इतकं वाईट स्वप्न पडलं त्याचं. याचा अर्थ असा आहे की आपल्याला कुठंतरी सूक्ष्म संस्कार त्याचे असतात आणि त्याने आपल्याला स्वप्न पडतं. पण म्हणजे आपण गोष्टी जरी किती वेदांताच्या केल्या तरी सुद्धा त्याचं वैराग्यात पर्यवसान झालेलं असं पाहिजे की नाही. स्वप्नात देखील वैराग्यच निर्माण झालं पाहिजे, मुमुक्षुत्वच असलं पाहिजे, समाधी षटकच असली पाहिजे. असं का होतं तर त्यांनी शंका केली की बाबा पाहिलं तर मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, असं का होतं. तर तुम्ही म्हणता ना विवेक असला की तो उत्तर साधनाला काय होतो, मूळ. विवेक म्हणजे तुम्ही सांगितलं आत्मा आणि अनात्मा याचं पृथक्करण. आता हे जे पंडित लोक आहे ते तर पार अगदी आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आनाती, एवढं ऐके नाही त्यांच्याजवळ. आणि प्रत्यक्ष जीवन पाहायला गेलं त्याच्यात ना वैराग्याचा पत्ता काही, त्यांना समाधी षटक असं दिसून येतं. तर असं त्यांना उत्तर तुम्ही काय म्हणतात, विवेक हा उत्तर साधनांचं मूळ आहे असं तुम्ही म्हणता, आणि उत्तर साधन करताना तो दिसत नाही आणि विवेक तर त्याच्या ठिकाणी आहे, असं का, असं तर ते सांगतात. तर ते म्हणतात की असे जे लोक आहे ना त्यांनी शास्त्राचा अभ्यास केला, जसं लोक इतिहास भूगोलाधिकाचा अभ्यास करतात, त्यांना शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे विवेके सत्यापी, त्यांना विवेक झालेला आहे, आत्मा आणि अनात्मा याचा विवेक झालेला आहे. परंतु काय आहे की हा विवेक कोणाचा झाला पाहिजे, पाठीमागच आम्ही सांगितलेलं होतं अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी सांगताना काय सांगितलं होतं, या जन्मी किंवा पूर्वजन्मी ज्याने निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून ज्याचा अंतकरण शुद्ध आणि स्थिर झाला आहे आणि त्यामुळं मल आणि विक्षेप या दोषांची निवृत्ती होऊन केवळ आवरणाचा भंग होण्याचा राहिला आहे, आणि असा पुरुष साधन चतुष्टय संपन्न होऊन श्रीगुरूला शरण गेलेला आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे असं तुम्ही सांगितलं होतं. याचाच अर्थ काय, त्याच्या ठिकाणी तर हे उत्तर साधनांकडे प्रवृत्ती होताना दिसत नाही, आणि विवेक तर आहे. पण विवेक आहे कशामुळं, शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे विवेक आहे, परंतु निष्काम कर्माचं या जन्मात किंवा पूर्वजन्मात अनुष्ठान केलेलं नाही, आणि मल आणि विक्षेप हे दोन्ही धरूनच आहे. त्यामुळे अशा पुरुषाला वैराग्य अंतकरणात उत्पन्न होणार नाही, हा विवेक त्याच्या उत्तर साधनांना मूलभूत होणार नाही, असं हेतू होणार नाही. कारण त्यांचं अंतकरण काय पापवासनेने युक्त आहे आणि चांचल्याने युक्त आहे. त्यामुळे शास्त्राभ्यास करूनही त्यांना उत्तर साधनांकडे प्रवृत्ती होत नाही, किंवा त्याच्या फलाचं जे निष्प्रतिबंध आनंद अनुभूती ती त्यांना येत नाही. स्वामी महाराज सांगायचे की ते काय सांगतात की मानस सरोवर आहे, मानस सरोवरामध्ये ते कोणतं मोत्याचा चारा आहे, आणि तो मोत्याचा चारा खाणारे कोण आहेत, राजहंस पक्षी आहेत. तेव्हा एवढं ते करतात. तर एकदा त्या कावळ्यांची त्यांची भेट झाली, मानस सरोवरावरून ते येत होते, तर ते म्हणे आम्ही मोत्याचा चारा खात असतो. तेव्हा त्या कावळ्यांनी सांगितलं आपण पण मानस सरोवराला जाऊ, आहे की नाही, आपण पण मोत्याचा चारा खाऊ. म्हणून ते म्हटले की आपण सर्वच तिकडे जाऊ. त्यांनी सर्वांनी विचार केला. त्याच्यात एक वृद्ध कावळा होता. तो म्हटला आपल्याला माहिती आहे कावळाचं सकाळचं भक्षण काय आहे, सकाळी पहिल्यांदा कावळा जो आहे त्याचा नाश्ता कुठून सुरू होतो आपल्याला माहिती आहे की तो त्या ठिकाणी मलभक्षणाने त्याची सुरुवात होते. असं त्या कावळ्याचं चरित्रच आहे, त्याचा नियम आहे त्यांच्या जातीचा. त्यामुळे तो म्हणायला लागला की चाललो खरं आपण, पण समजा आपण तिथं गेलो आणि मग त्याचा चारा मिळाला नाही आणि आपलं भक्ष्य तिथं उपलब्ध झालं नाही तर काय, थोडी एक एक गोळी घेऊन आपण आपल्या चोचीमध्ये मानस सरोवरावर जाऊ. आणि तिथं गेल्यानंतर तो काय करायला लागला, ते मोत्याचा चारा खायला. तो म्हणला याच्यात तर काही नाही, आपलं जसं पहिलं होतं तसंच आहे की नाही. कारण का त्याच्यात मिश्र होती, त्याच्यामध्ये त्या मलाचं मिश्रण असल्यामुळे त्याला त्याचं आस्वादन
मोत्याचा जो चार आहे त्याचं आस्वादन करता आलं नाही. तसं चित्तशुद्धी आणि चित्ताचं अशुद्धी आणि चित्ताचं चांचल्य घेऊन जर आपण परमार्थामध्ये परमाशांती शोधायला लागलं तर याच्यातही काही विशेष नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की शास्त्राच्या अभ्यासामुळं जरी त्याला विवेक झाला तरी निष्काम कर्म आणि उपासना यांनी होणारी चित्तशुद्धी न झालेलं असल्यामुळं मल आणि विक्षेप यांनी युक्त अंतकरण असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं एक उदाहरण दिलं, जशी उखरभूमी माळरान जमीन आणि त्याच्यामध्ये कर्दळीचा वृक्ष आहे, तो फोपावेल का? नाही. आणि तीच जर सुपीक जमीन असेल तर त्या ठिकाणी कर्दळीचा जो वृक्ष आहे तो फोपावल्याशिवाय राहणार नाही. तसं जर अंतकरण शुद्धी झाली असेल तर मल आणि विक्षेप यांच्या दोषाने अंतकरण शुद्ध झाले, दोषरहित असं अंतकरण झाल्यामुळं त्या अंतकरणात झालेला जो विवेक आहे तो वैराग्यादी इतर साधनांना उत्पन्न करतो, न अन्यथा दुसऱ्या कशाने तो त्याला उत्पन्न करणार नाही. म्हणून मुमुक्षुनी चित्तशुद्धीपूर्वक विवेकादी संपादन केले पाहिजे. म्हणजे अगोदर चित्तशुद्धी नंतर विवेक असेल तर तो उत्तर साधनांचं मूळ होतो, अन्यथा होत नाही असं सांगितलं. ठीक आहे ना. आता विवेकाचं लक्षण सांगितल्यानंतर वैराग्याचं लक्षण सांगतात. वैराग्य ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. स्वामी महाराज सांगायचे की सर्वात महत्त्वाचं काय आहे? वैराग्य आहे. याच्यामध्ये विगता हा विराग शब्द आहे मूळचा, त्या विगता हा राग हा यस्मात सहा विरागा. ज्याच्यापासून राग म्हणजे प्रीती, म्हणजे विषयांवरची प्रीती ज्याच्या अंतकरणातून निघून गेलेली आहे त्याला म्हणतात वैराग्य. म्हणजे ज्या अंतकरणातून विषयांची प्रीती निघून जाणं त्याला म्हणतात वैराग्य प्राप्त होणं. तर या ठिकाणी सांगतात की वैराग्याचं लक्षण काय? स्वामी महाराज सांगायचे की वैराग्य जसं एखादा मनुष्य, हे सगळे जे प्राणी आहेत त्यात मनुष्याला एक महत्त्वाचं एक त्याचं लक्षण आहे की त्याचा पाठीचा कणा जो आहे तो ताठ आहे की नाही? पाठीचा कणा ताठ आहे म्हणजे उभा आहे की नाही? आणि जर समजा एखाद्या माणसाचं काही थोडं दुसरं काय बायपास जरी झाली तरी तो उभा आहे की नाही? बायपास झालं, मेंदूचं ऑपरेशन झालं तरी तो उभा आहे, पण पाठीचा कणाच मोडला तर तो सपाट आहे की नाही? तसं वैराग्य हा पाठीचा कणा आहे आणि तो कणा जर मोडला की त्याचं सगळं पारमार्थिक जीवन जे आहे ते कोलमडून जातं. म्हणून वैराग्य, नेमकं वैराग्य म्हणतो म्हणजे काय? नव्हे वैराग्य सोपारे मज वाटता काय मज बोलता न वाटे खरे, विष खावे ग्रासो कराशी धन्य तोची एक सोशी. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. सुरुवात काय आहे? बोल बोलता वाटे सोपे करणी करिता, हा तुम्हीच म्हणा. तर त्याच्यामध्ये असं त्याचं नव्हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे असं तुकाराम महाराजांनी लिहिले त्याच्यामध्ये. किंवा माऊलीने याची व्याख्या केली काय? ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. अशा ऐहिक यहलोक इथं लिहिले, यहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या. ब्रह्मलोकापर्यंत म्हणजे अगोदर सुरुवात कुठून झाली? यहलोकापासून. यहलोकात म्हणजे या लोकामध्ये असणारे सगळे भोग, याच्यामध्ये तर परलोकापर्यंत म्हणजे परलोकात इंद्र चंद्र नाही, ब्रह्मलोक हा सर्वात श्रेष्ठ लोक आहे तिथपर्यंत. आणि पुन्हा अनुकूल मानलेल्या भोग असले परंतु ते कसे पाहिजेत आपल्याला? शिवाय अनुकूल पाहिजे. शुक्रंबेच्या समाधामध्ये त्याला काय ते अनुकूल वाटले नाही तर त्याचं नाही चाललं. ज्याला अनुकूल मानलेले आहेत अशा प्रकारच्या भोगाविषयी भोग प्राप्त झाले तर ते भोग भोगायचे नाही असं नाही. त्या भोगविषयक त्यागाची इच्छा म्हणजे दुरूनच त्या भोगांचा त्याग करायचा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त धनी जळोदेशी. तुकाराम महाराज म्हणतात हे चित्त फार वाईट आहे, कदाचित तिथं प्रवृत्त होईल पण देवा तू प्रवृत्त होऊ देऊ नको. म्हणून गाथेच्या आरंभालाच मंगलाचरण केलं. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणिक न लगे माईक पदार्थ. असा वैराग्याचा विचार सांगतात की यह लोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेले जे भोग आहेत म्हणजे प्रचलित अशा ह्या भोगांच्या पासून त्यागाची काय आहे? इच्छा. त्यालाच काय म्हणतात? वैराग्य असं म्हणतात. ह्या संस्कृत विचारसागरामध्ये ह्या वैराग्य
आता हे वैराग्य जे निर्माण होतं ते वैराग्य निर्माण होण्यासाठी काय करावं, कारण वैराग्य काय बाजारात मिळत नाही, आहे की नाही. स्वामी महाराज सांगायचे का पावशेर द्या, अर्धा शेर द्या, असं वैराग्य मिळत नाही. वैराग्य म्हणजे काय आहे की त्या आपोआप काय वैराग्य दवडिता घररी गे असं काय तैशी संसाराया समजता जाणीजे जई अनित्यता तै वैराग्य दवडिता घररी गे, वैराग्य दवडिता पाठी लागे. असं वैराग्य आपण घेतलं तर वैराग्य पुढं पळेल, पण वैराग्य आपल्या पाठीमागे आलं पाहिजे. अंतःकरणाची शुद्धी आहे ना, ही शुद्धी आपण करायची म्हणून नाही, आपला एवढा अधिकार झाला पाहिजे त्याच्याविषयी का ती अशुद्धी काय झाली पाहिजे, सोडूनच गेली पाहिजे. आपल्याला विषयासक्ती जी आहे ती आपल्याला सोडूनच गेली पाहिजे. हे सगळे जे गुण सांगितले ना, तर अद्वेष्टा सांगितलं, द्वेष आपल्याला सोडून गेला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला असणारी आसक्ती आपल्याला सोडून गेली पाहिजे, भोगेच्छा आपल्याला सोडून गेली पाहिजे. आगा निकवड्या आणि निष्ठुरा उबगी जे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळू. जे एखादा मनुष्य निकवडा म्हणजे दरिद्री आहे आणि पुन्हा काय आहे, निष्ठुर पण आहे, असा जर असेल तर त्याला सोयरा त्याला कंटाळून जाईल की नाही. एखादा दरिद्री असला पण या बसा पाणी तरी घ्या, आमच्या घरात तुम्हाला घोंगडी पण नाही, खाली बसावं लागतं, काही सारवलेलं पण नाही, पण गोड करून घ्या, असं म्हणलं तर मनुष्य जाईल की नाही. कितीतरी साधू लोक आहे ते त्या विदुराच्या घरी परमात्मा गेले आणि त्याचा दुर्योधनाचा सत्कार स्वीकारला नाही. कारण काय आहे, त्या ठिकाणी निकवड्या होता पण निष्ठुर नव्हता, प्रेमळ होता, आहे की नाही याच्यामध्ये. पण जर एखादा मनुष्य निकवडा असेल आणि पुन्हा काय आहे, निष्ठुर पण आहे, तर त्याच्या म्हणतो तुम्हाला आमचंच घर पडलं, जाता येता उमरा जिजवला आणि पुन्हा देत तर काहीच नाही, कोण जाईल त्याच्याकडे, आहे की नाही. तसं म्हणतात नागवती विकारा वेटाळू. जे ह्या विकारांच्या काम क्रोध लव यांच्या ताब्यात कधी सापते क्रोध म्हणतात किती वेळा जाऊन पाहिलं तरी सुद्धा आमचा कुठे याच्या अंतःकरणात स्थान मिळत नाही. तुकाराम महाराजांच्या तिथे ते काम क्रोध रडायला लागले ना, म्हणती हाय हाय यमधर्म. काय रडती काम क्रोध रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. यमधर्म म्हणतो इथं यम म्हणे कवनाते यमावे, दम म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदाशी नाही. यांनी तर उलट असं केलं की त्या यम म्हणायला लागला का आयशे माझेनी नाम घोषे धवळीले विश्व ना नाही काय आयशे माझेनी नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगची का महासुखे दुमदुमीत भरले. त्या भंडाऱ्या डोंगरावर परीक्षा घ्यायला गेली तर जाईव तू माते न करी छायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. काय हे गेले नेमून ठाईचेची पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघे आनंदाची सृष्टी झाली. मंबाजीबा क्रोध आणायला गेले तर ते काय झालं, त्या मंबाजीबाला तेलाची वाटी घेऊन गेले. आता तो क्रोध रडायलाच लागला ना, क्रोध आणायचा. नाथ महाराजांना क्रोध आणायला पाहिला त्या ब्राह्मणांनी, क्रोध आलाच नाही, उलट हरिपंडितासारखं त्याच्या गिरिजाताईंनी त्याला पाठीवर घेतलं. मग आता क्रोध काय करे, रडल नाही का, किती वेळा जाऊन पाहिलं तरी इथं लाग लागत नाही. दन गेलं तर काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, अशी स्थिती आहे. म्हणून वैराग्य जे आहे इथं माऊलीने लिहिलं का वैराग्याचा विचार, अजून तर तत्वज्ञान झालं नाही. खरं वैराग्य कधी होईल, तत्वज्ञान किंवा आचार्यांनी अपरोक्ष अनुभूतीमध्ये लिहिले तत्वज्ञान झाल्यानंतर वैराग्य होतं का तत्वज्ञान हेच खरं वैराग्य आहे, तत्वज्ञान हेच खरं वैराग्य. ते तर आपल्याला अजून व्हायचंय, ऐक नाही. पण त्याच्या अगोदर ह्या श्रवण करीत असताना जे विषयासक्तीचे प्रतिबंध आहेत ते दूर होण्यासाठी कोणतं वैराग्य, ह्या वैराग्य कसं निर्माण होईल हा आपला विचार आहे. मिथ्यात्व निश्चय झाला तर तो इथं येईलच कशाला, ऐक नाही. मिथ्यात्व निश्चय झाला त्याचं कार्यच झालं, तो कशाला आता हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये, ऐक नाही, त्याचं काम नाही. पण अगोदरचं जे वैराग्य आहे ते कशाने निर्माण होईल यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत शास्त्रकारांनी. त्या कोणत्या, तर त्याच्या ठिकाणी अनित्यत्व विषयांच्या ठिकाणी पाहिले पाहिजे. जे विषय आहेत ते आज आहेत उद्या नाही, अशा प्रकारचे ते अत्यंत अनित्य चंचल काल क्षणभंगूर अशा स्वरूपाचे विषय. जे विषय क्षणभंगूर आहेत त्याच्यात शाश्वत सुखाची इच्छा करणं हे वेडेपणा आहे का नाही, हाच विचार वारंवार केला. काल आपण थोडं अनित्यतेचं चिंतन केलं, गौतम बुद्धाचा दृष्टांत पाहिला, तर त्याप्रमाणे अनित्यता कळली पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट, त्या अनित्यतेबरोबर माणसाला विषयांचं दोष दर्शन झालं पाहिजे. त्या ठिकाणी विषय दोषयुक्त आहेत असं जर कळलं, वमिलिया अन्ना लाळन घोटी जीवी रसना का अंगन सुये आलिंगना प्रेताच्या, त्याच्या सिद्धांताची काय होईल ते
किंवा विषय रांधिली रससोय जई जेवणारा ठावी होय तरी तो ताटची सांडूनी जाये जियापरी. विषामध्ये स्वामी महाराज सांगायचे त्या याची ते म्हणायचे ते काय माहीत नाही, कराडमध्ये ते कराठे ब्राह्मण म्हणतात त्याला. आज कधी होतं काय नाही तर ते लोक मारतील आपल्याला, पण ते गोष्ट सांगायचे. ते कराठे ब्राह्मणामध्ये असं आहे की वर्षातून एक ब्राह्मण जेवायला बोलायचा, विष घालून त्याला मारायचं, असं त्यांची एक पद्धत होती. एकाला बोलावलं, तो होता 7 दिवसाचा उपवासी, आणि त्यावेळेला त्याला नेमकं बोलावलं, पक्वान्नाचं ताट मांडलं. तर दुसऱ्या एका माणसाला दया आली, त्याने हळूच जाऊन त्याच्या कानात सांगितलं की आता हा जेवायला सुरुवात करणार. तेवढ्यात त्यांनी सांगितलं की याच्यात विष कालवलेलं आहे, त्या तुला मृत्यू ठरलेला आहे. आता तो जेवल का तिथं? त्याला त्याच्यातलं काय झालं, दोष दर्शन झालं. तो माणूस म्हणला 200 रुपये दक्षिणा, म्हटलं तो 500 देतो. तो म्हणला आग लावतो तुझ्या दक्षिणेला, मला तो पळायलाच लागला आहे की नाही. तसं विषयांच्या विषयी जर दोष आहे असं जर कळलं तर मनुष्य त्याच्याकडे प्रवृत्त होईल का? नंतर त्यांनी सांगितलं म्हणजे दोषाने दूषित विषय आहेत, ते अनित्य आहेत, तसं त्याच्यामध्ये विषय भोगताना पारतंत्र्य आहे. आपल्याला समजा आता मला गोड इतकं आवडतं याच्यामध्ये, आणि रात्री मला चांगले गुलाबजामुन मिळतोय, मग खायचेच नाही, आहे की नाही. का तर त्याच्या ठिकाणी जरी आवड असली विषयाची तर आपण खायच्या बाबतीत परतंत्र, किंवा आपल्याला मिळाला नाही तो विषय तरी परतंत्र, का भोगण्याचं सामर्थ्य नसलं तरी पारतंत्र्य. मग असं पारतंत्र्य असल्यामुळे विषयाविषयी वैराग्य निर्माण होतं की नाही त्याच्यामध्ये. जर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य, विषय जर आपलासा आहे तर तो आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं, आहे की नाही, पाहिजे त्याला पाहिजे तेव्हा तो उपस्थित झाला पाहिजे. आहे का सामर्थ्य आपलं? नाही सामर्थ्य. मग ज्या विषयाविषयी पारतंत्र्य आहे, ज्याच्या ठिकाणी अनित्य आहे, अनित्यता आहे, ज्याच्या ठिकाणी दोष दर्शन आहे, आणि शेवटचं हत्यार कोणतं आहे, मिथ्यात्वाचं, ते तर काय आहे, दूर आहे. पण हे 3 दोष जे आहेत हे आपण नेहमी पाहिले पाहिजे. आणि ह्या 3 दोषांनी जर वैराग्य निर्माण झालं तरी मनुष्य श्रवणाचा अधिकारी होतो. कारण श्रवणामध्ये जर वैराग्य नसेल तर या ठिकाणी दररोज नियमाने येणं, बसणं, चित्ताची एकाग्रता करणं हे होणार नाही. म्हणून हे जे वैराग्य आहे हे परवैराग्य नाही, अपर वैराग्य आहे. म्हणजे हे मारून मुटकून आपण ज्याला म्हणतो इंद्रियाचा संयम करून फक्त श्रवणाला अविरोधी, म्हणजे श्रवणाला विरोध करणार नाही, श्रवणाला साधक, एवढंच हे वैराग्य आहे. नाहीतर त्यांनी काय उठिलेनी वैराग्य जेने त्रिवर्गो ऐसा सांडणे का ओमुनी या सुने आताची गेले. जर कुत्र्याने वांती केलेली आहे तर ते माणसाला खायला वाटेल का कधी? तसं या विषयांच्या ठिकाणी दोष दर्शन झालेलं असेल, पारतंत्र्याचं दर्शन झालं असेल, त्याच्या अनित्यतेचं दर्शन झालं असेल तर तो जीव जो आहे त्याच्याविषयी वैराग्य धारण करेल. आणि ह्या वैराग्यामुळे जर अनित्यता, मग आता आपल्याला विषयाचं चिंतन होईल का? एवढे जर दोष असले तर विषयांच्या पासून आपण परान्मुखच हो आणि परमात्म्याच्या सन्मुख हो. भले आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला नाही तरी साक्षात्काराचं साधन करण्यासाठी सुद्धा वैराग्य पाहिजे की नाही. स्वामी महाराजांनी लिहिले, साधा एक मनुष्य नोकरीला जातो 8 तास तरी त्याच्या अंगात वैराग्य असल्याशिवाय नोकरी करत नाही. त्याच्या घरी मूल आहे, पत्नी आहे, धन संपत्ती सगळं आहे, तिचं सगळ्याचं सोडतो की नाही. मूल जाताना पाठीमागे लागतं, रडतंय, त्याचा हात पकडतंय, तर ते म्हणतं याला घ्या, मला आता ड्युटीवर जायचं, आहे की नाही. साधं जर कर्तव्य कर्म व्यवहारातलं करायचं असलं तर त्या नातवाविषयी किंवा मुलाविषयी वैराग्य धारण करावं लागतं की नाही. तर हा आता सांगितलेला किंग ऑफ किंग्स, हा तर राजाधिराज, त्याच्या भेटीला आपल्याला निघालो तर आपल्याला ह्या सर्वांचा त्याग करावाच लागेल की नाही. म्हणजे वैराग्य त्या ठिकाणी आवश्यकच अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी लिहिलं की हे जे वैराग्य आहे हे परवैराग्य जरी नसलं तर अपर वैराग्य झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मग वेदांत फलीभूत होईल का 3 वैराग्यांनी? यांनी कधीच फलीभूत होणार नाही. तुम्हाला पूर्ण ज्याला आपण म्हणतो ज्याचं अत्युच्च कोटीचं शास्त्राला अभिप्रेत असणारं अनुभूती रूप जे फल आहे ते अनित्यत्वाने कधीही प्राप्त होत, अनित्य दर्शनाने होत नाही. कारण माणसाची बुद्धी इतकी अनंत जन्माच्या संस्काराने, त्याला जर म्हणायचं झालं ग्राम्य शब्द वापरत नाही तर त्याच्याप्रमाणे तिला अशा प्रकारची सवय झाली. आता अनित्य म्हणाल, नंतर काय म्हणेल पुन्हा नित्य. आता दोष दर्शन करेल आणि पुन्हा तिच्यात काय करेल, गुणदर्शन असं करेल. स्वामी महाराज गोष्ट सांगायची त्या कोल्याची याच्यामध्ये की तो जो कोला आहे तो कोला एकदा कोयरीच्या शेंगा खाल्ल्या आणि त्याचं खूप पोट दुखलं. त्यामुळे तो म्हटलं आता मेलो तरी पुन्हा या कोयरीच्या शेंगाला मी स्पर्श करणार नाही. दोष दिसला का नाही त्याला? दोष दर्शन झालं की नाही? झालं. पण त्याच्यानंतर
त्याला असं झालं की एक दिवस तो रस्त्याने चालला होता, तर थंडगार त्या कोयरीच्या झाडाची सावली होती. तो म्हटला आपल्याला कोयरीच्या शेंगा खायच्या नाही, पण सावलीला बसलं तर काय हरकत आहे. सावलीनं थोडंच पोट दुखलं, कोयरीच्या शेंगा खाल्ल्या. नंतर त्याने वर पाहिल्या, त्या शेंगा एकदम हिरव्यागार. तो म्हणतो त्यावेळेला मी जास्त खाल्ल्या, थोड्या खाल्ल्या तर काय हरकत आहे. असं करता करता जास्त खाल्ल्या आणि पुन्हा पोट दुखायला लागलं त्याचं. असं आहे. आणि हे दोष दर्शन जरी आपण केलं, अनित्यत्वाचं जरी चिंतन केलं, तर कधी तो पदार्थ अनित्य असला पण तात्कालिक तर आता मला भूक लागली, तात्कालिक तर भुकेचं शमन होतं की नाही, एवढाच आहे. माझं जेवणावर प्रेम नाही, हे शरीर जगण्यासाठी. कधी त्याच्यामध्ये रसविषयाची आसक्ती होती हे कळत देखील नाही, म्हणून हे एवढ्यावर भागत नाही. आणि पारतंत्र्य जरी असलं ना तरी सुद्धा त्याला वाटतं हे पारतंत्र्य सुद्धा कधी कधी काय आहे, स्वातंत्र्यच आहे असं वाटतं. हे पारतंत्र्य नाही. दिवसभर त्या गडी त्याची सेवा करतो, परंतु आणि संध्याकाळी त्याला जेवण तो गड्याला तो मालक घालतो. पारतंत्र्यच आहे की नाही. एक प्रकारचा तो वेठीलाच धरलेला आहे की नाही. तो म्हणतो वेठीला धरला तरी सुद्धा माझा मालक दयाळू किती, संध्याकाळी मला दुधाची साई सुद्धा बाजूला करून देत नाही, ते देतो म्हणतो. त्याला पारतंत्र्य आई वडिलांसारखं आहे म्हणतो. त्या ठिकाणी दोषदर्शन केलं नाही का त्यांनी, दोषदर्शन केलं ते विसरून गेला. त्याच्या ठिकाणी त्या दोषदर्शनाचं जे वैराग्य, खरं वस्तू जोपर्यंत मनुष्याला कळत नाही जशी आहे तशी, खरी हे अनित्य म्हणणं म्हणजे तिला अस्तित्व देणं की नाही, दोषदर्शन म्हणजे तिला सत्ता देणं आहे की नाही, बरोबर आहे की नाही. त्याच्यात पारतंत्र्याचा अनुभव करणं म्हणजे ती वस्तू आपल्याला बंधनाला कारण होते असं पाहतं की नाही. सत्यत्व बुद्धी आहे की नाही, ही सत्यत्व बुद्धी हे त्याचं काय आहे, मूळ कारण आहे. आणि ते सत्यत्व बुद्धी जात कसे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणजे आत्मस्वरूप नित्य कोण आहे, फक्त आत्माच आहे. आत्म्याच्या अतिरिक्त कोणतेही पदार्थ नित्यच नाही, सत्यच नाही, बाधित अशा स्वरूपाचे कल्पित आहे. हे जर कळलं आणि आपल्या कळले ज्याला आत्मा मी आयसे, हे ज्वर बाधती कैसे, आत्मानं चेत विजानियात अयम अस्मिती पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. अशा प्रकारची स्थिती ज्याला मी आत्मा आहे असं कळेल तेव्हाच्या खऱ्या अर्थाने या त्रिविध दुःखांची काय होईल, आत्यंतिक निवृत्ती होईल. म्हणून वैराग्य खरं जे तर जगन मिथ्यात्वाचं आणि आपल्या आत्म्याचं ब्रह्मत्वाने ज्ञान, हेच खरं वैराग्य आहे. हे वैराग्याचं खरं लक्षण आहे. म्हणजे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे वैराग्य जे इथं साधन रूप वैराग्य आहे, ऐके नाही. सिद्ध पुरुषाचं वैराग्य याच्यापेक्षा वेगळं आहे, त्याला म्हणतात परवैराग्य. तर याच्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलं वैराग्य म्हणजे काय. हे संस्कृत विचारसागरात ते सांगतात की सर्व विषयांना त्याग करण्याची इच्छा. सर्व म्हणजे कुठून, यलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेले भोग, त्या भोगाच्या त्यागाची इच्छा, याला वैराग्य असं म्हणतात. संस्कृतमध्ये एकच शब्द दिला याला. म्हणून भाषा जी आहे ना, घागर में सागर, तशी सर्व विषय त्याज, सर्व विषय ती त्याज ईशा. बरोबर आहे का हा शब्द, ती त्याज कसं बरं, सर्व विषय ती मग पाहिजे ना, नाही ती त्याज ईशा. ती शब्द कशासाठी आला, ती त्याज ईशा म्हणजे नुसतं त्यागण्याचे, ती त्याज नाही, अति नाही, तिथं वारंवार असा अर्थ आहे. ती सर्व विषय ती त्याज ईशा म्हणजे पुन्हा पुन्हा विषयांना त्यागण्याची अंतकरणात उत्पन्न होणारी इच्छा, त्याला तर ती त्याज ईशा असं म्हटलेलं आहे. आणि इच्छा सामान्य अभाव हा म्हणजे कोणत्याही प्रकारचं शब्दस्पर्शादी संपूर्ण साधारण कोणत्याही विषयाविषयी अंतकरणामध्ये तिच्या प्राप्तीची इच्छाच उत्पन्न न होणं, याला म्हणतात वैराग्य. आता हे वैराग्य 4 प्रकारचे. हे कीर्तन प्रवचनामध्ये आपल्याला हा विषय सांगता येतो. म्हणजे याच्यामध्ये गुलेबाबांची एक मालिका आहे, ती 5 प्रवचनं, त्यात कोणता एक श्लोक आहे बघा का ओवी, त्या ओवीमध्ये ह्याचे हे वैराग्याचे प्रकार त्यांनी दिलेले कोणत्या तरी ओवीवर. तर हे नेहमीच आपल्याला चिंतन त्याचं विस्तारपूर्वक सांगता येतं. पण पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे की वैराग्याचे लक्षण सांगितल्यानंतर वैराग्याचे प्रकार. तर यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकरण असे 4 प्रकार वैराग्याचे सांगितले. पण हे कोणतं वैराग्य, अपर वैराग्य. हे कोणतं, अपर म्हणजे निकृष्ट, परवैराग्य म्हणजे श्रेष्ठ. हे अपर वैराग्याचे 4 प्रकार आहेत. आपल्याला आपल्या जीवनात वैराग्याचं स्वरूप काय आहे, त्या वैराग्याचं फल काय आहे, आणि काय तुमचं तिसरं काय, वैराग्याचं स्वरूप आणि वैराग्याचं कारण आहे का. वैराग्य कशाने निर्माण होईल, वैराग्याचं खरं स्वरूप काय आहे आणि त्याचं प्रयोजन किंवा फल काय आहे. जसं वृत्ती प्रभाकरमध्ये काल तुम्ही सांगितलं की वृत्तीचं स्वरूप, वृत्तीचं
कारण आणि वृत्तीचं फल, त्याला म्हणतात वृत्ती प्रभाकर. नावाच्या ह्या ग्रंथामध्ये 3च गोष्टी आहे. तसं वैराग्याचं स्वरूप काय, वैराग्याचं कारण काय आणि वैराग्याचं फल काय, याचा विचार आपल्याला याची जी संकल्पना आहे ती स्पष्ट झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये सांगतात वैराग्यम नाम, पंचदशीमध्ये सांगितलं दोषदृष्टी, त्या वैराग्यामध्ये आपल्या त्या विषयांच्या विषयी दोषदृष्टी, दोषदृष्टी, जर त्या विषयांच्या विषयी दोषाचं दर्शन केलं तर आपल्याला वैराग्य निर्माण होईल की नाही. मग जिहासा म्हणजे ते विषयाला त्यागण्याची इच्छा, हे त्याचं काय आहे स्वरूप आहे. आणि त्याचं फल काय आहे, पुनर्भोगेषु अधीनता, पुन्हा त्या भोगाच्या विषयी, आता सांगितलं ना दारोदार फिरलो मी, तसं तो विषयांच्या दारात पुन्हा फिरेल का, भोग्य पदार्थ भोगेषु अधीनता असं सांगितलं. हे त्याचं काय कारण, स्वरूप आणि फल, असं या वैराग्याचं स्वरूप सांगितलं. याच्या ठिकाणी आता हे वैराग्याचे प्रकार सांगतात. यतमान, व्यतिरेक, यतेंद्रिय आणि वशीकार, असं 4 प्रकारचं वैराग्य आहे. आता यतमान म्हणजे नुसता प्रयत्नाला लागलेला, मंद विवेक झाला की हे पदार्थ त्यागले पाहिजेत, असं त्याला मंद विवेक झाला. व्यतिरेक, त्या कवितेत आता मंद विवेक होता, कोणतं, मी सगळ्याच्या दारोदार फिरलो, मग आता ईश्वराकडं मी गेलं पाहिजे असा विचार झाला ना, त्याच्या ठिकाणी तो मंद विवेक आहे. ते कोणतं वैराग्य निर्माण झालं, ह्या विषयांच्या दिन मला काय नाना साधनाच्या करिता खटपटा, परित्या न पवती याच्या दारवंटा, म्हणून हे मंद विवेक. यतमान म्हणजे प्रयत्न करायला लागला, म्हणजे प्राथमिक स्वरूपात प्रयत्न करण्याला ज्याचा आरंभ झालेला आहे, असा जो मंद विवेकी पुरुष आहे त्याच्या ठिकाणी असणारं जे वैराग्य, त्याला काय म्हणायचं, यतमान संज्ञक वैराग्य. आता व्यतिरेक नाम, आता व्यतिरेक वैराग्य त्याच्या ठिकाणी सांगतात. सर्प आणि नकुल म्हणजे सर्प आणि मुंगूस यांचं युद्ध असतं, माहिती आहे ना, तर त्यांचं वैर आहे का, सर्प मुंगसाचं वैर आहे. मग तो काय करतो, तो सर्प त्याला दंश केला तर मरायला पाहिजे ना, तो मुंगूस त्या सर्पाचे तुकडे तुकडे करतं, बरोबर ना. आणि तो सर्प जो आहे आपलं, तो मुंगूस आहे, त्याला सर्प चावा घेतो. परंतु त्या नकुलाला बेट्याला काय माहिती आहे की त्याला एक वनस्पती माहिती आहे, त्या वनस्पतीचं पान तो खातो आणि ते रस खाल्ला की तो काय होतो, त्याला विषाचा परिणाम होत नाही, तो पुन्हा त्या सर्पाबरोबर लढत राहतो. असं दोघांचं आहे की नाही. तसं या ठिकाणी ते सांगतात की सत्संगतीमुळे मध्ये आपले जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचा सत्संगतीनं सगळ्यांचा परिहार करायचा, आणि जे सद्गुण आहेत त्या सद्गुणाचं संपादन करायचं. याच्यासाठी त्याच्या अंतःकरणात उत्साह असतो. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, पण मी ह्या जगाशी युद्ध करणार आणि मनाशी युद्ध करणारच. अगोदरचा यतमान फक्त मला असं करावं वाटतं, परंतु हा दुसरं जे व्यतिरेक वैराग्य आहे, त्या व्यतिरेक वैराग्यामध्ये तो रात्रंदिवस काय करतो, उत्साहपूर्वक प्रयत्न करतो, इतकं की किती जरी त्याला प्रतिकूलता आली तरी तो त्याच्यापासून बाजूला होत नाही. त्या रात्र कधी कधी सर्प चावा घेतो, दुर्गुण त्याच्यावर हे करतात, तर त्यावेळेला तो काय सत्संगतीत बसतो. संतांच्या संगतीमध्ये सद्गुणाचं संपादन करतो त्या दुर्गुण, कारण संतांजवळ बसलं तर ते जे दोष आहेत त्याचा परिहार आपोआपच होत राहतो. म्हणून त्यांनी सदा संतोपी गंतव्य, दुसरं सध्या साधन जर कोणतं असेल सर्वात श्रेष्ठ साधन, एकांतवास होऊ शकत नाही, जप होऊ शकत नाही, ध्यान होऊ शकत नाही, सदा संतोपी गंतव्य. सर्वत्र पडोनी राहीन तये ठाई, उगाची संतांची पायी. त्या ठिकाणी न मगे न लगे काही, न मागे न करी काही, तुझे अनगा विठोबा. तुकाराम महाराज देवाची शपथ घेऊन सांगतात की मी फक्त संतांच्या संगतीत पडून राहील. त्या मला वाटतं योग वासिष्ठात कुठं श्लोक आहे, सदा संतोपी गंतव्य, नेहमी संतांच्या जवळ जावं. माणूस शास्त्रग्रंथात राहील, एकांत साधना करील, पण संतांच्या जवळ जावं असं वाटत नाही. त्याच्यामध्ये कोणाला तिथे जायला संकोच वाटतो, कोणाला लज्जा वाटते, कोणाला भीड वाटते, कोणाला त्यांच्याविषयीचं दोष दर्शन दिसतं तर त्यांच्याकडे जाऊन उपयोग काय आहे. त्यांनी सदा संतोपी गंतव्य. आणि पुन्हा काही संत गेले तरी काय, परवाच कोणतरी सांगितलं की ते म्हणतात की आले ना ते फक्त वर पाहतात, हा काय महाराज ठीक आहे, हा बरं या, असं जर म्हटलं तर म्हणते माणूस 4 वेळा जातं, त्याला वाटतं काय जाऊन उपयोग आहे, तरी पण जात जावं असं त्यांनी. सदा संतोपी गंतव्य यद्यपि उपदिशंती न, जरी त्याने आपल्याला उपदेश केला नाही तरी जात जावं. पण म्हणजे अहो ते कधी कधी दुसऱ्याच वर्तमानपत्र काढतात, आज हे झालं, ती आज लढाई झाली, आज काय अमकं झालं, अशीच काहीतरी गोष्टी. ते म्हणतात याही स्वैर कथास्ते श्याम, त्यांनी स्वैर केलेलं चिंतन ते सुद्धा उपदेशा भवंतितः, ते सुद्धा उपदेशात्मक असतात. म्हणून हा
जो व्यतिरेक वैराग्यवाला आहे तर तो काय करतो, व्यतिरेक वैराग्यवान पुरुष हा दुर्गुणांचा परिहार सत्संगतीत करतो, सद्गुणाचं संपादन करतो आणि काही झालं तर याला सात्विक धैर्य असतं. अनेक वेळा प्रतिबंध येतात परंतु तो मागं हटत नाही, त्याला म्हणायचं व्यतिरेक वैराग्याने तो पुरुष संपन्न आहे असं सांगतात. आता एकेंद्रिय वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य म्हणजे कोणतं, विषयांच्या ठिकाणी इंद्रियांचा निग्रह करतो. म्हणजे काही जरी झालं तर तो म्हणतो मी कडेलोट करील पण निषिद्ध विषयांचा भोग घेणार नाही आणि त्याचं संपूर्ण आयुष्यभर तो हे वैराग्य धारण करतो. कोणतं, एकेंद्रिय वैराग्य. काही झालं तर इंद्रिय आणि विषय यांची आयुष्यात भेट होऊ द्यायची नाही, निषिद्ध विषयांची. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, कार्य व्यवस्थित. कोणतं वैराग्य, हे एकेंद्रिय वैराग्य म्हणजे इंद्रिय आणि विषयांचा सर्व. आता हे वैराग्य काय सोपं नाही, त्याचं वर्णन केलं माऊलींनी. काय, मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक, का होय जेवी उदक तुटता मीना. काल ते ब्रह्मचर्याचं यांनी विचारलं होतं, याच्यामध्ये दर उपासनेचं काय त्याचा श्लोक सांगितला होता का त्यांनी हां, त्याच्यामध्ये लिहिलं त्यांनी. केवळ असं आहे की केवळ ब्रह्मचर्य व्रत ते जर पाळलं तरी त्याला ब्रह्मलोक निश्चित प्राप्त होतो असं सांगितलं. नंतर पुढे सांगितलं की बाबा दरोपासना, त्याच्यात सांगितलं नाही दरोपासना घ्यायची का नाही. दुसरी एक श्रुती आली, त्यांनी दरोपासना सांगितलं. ज्या गोष्टी त्या याच्यात नसतील तर त्याचा काय करावं लागतं, उपसंहार करून घ्यावा लागतं असं ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. जे समजा गृहस्थाश्रमातले काही तुम्हाला नियम सांगितले असतील आणि एखाद्या श्रुतीमध्ये 4च दिसले आणि एखाद्यामध्ये 10 दिसले तर त्या 6चा तिथं उपसंहार करावा असा पूर्वमीमांसेचा काही नियम आहे. तर त्याचं जाऊ द्या, पण केवळ असं लिहिलंय, केवळ दंड ग्रहण मात्रेनं नरो नारायणो भवेत. जर एखाद्याने संन्यास घेतला, नुसता दंड धारण केला तर त्या पलश दंडावरच तो नारायण झाला असं चरण आहे. मग त्याला म्हणायला लागलं की आता आम्हाला काय करायची गरज नाही, आम्ही काय जो साधन करीत असेल तो साधक आहे, आम्ही सिद्ध पुरुष आहे, कारण नारायण स्वरूप आम्ही झालो असं काही लोक समजा. हा भ्रम आहे. कारण जर तसं असतं तर संन्यासी श्रवणम करूयात कशाला म्हटले असते, मन आत्मा वा आर्य द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधी ध्यासतव्या, ही श्रुती वचनं नाहीत का तुमच्या समोर. म्हणून त्याचा समन्वय कसा करावा याच्यासाठी तर ब्रह्मसूत्र लिहिली गेली. म्हणून या ठिकाणी हे वैराग्य जे आहे ते कोणतं वैराग्य आहे, एकेंद्रिय वैराग्य आहे. आणि एकेंद्रिय वैराग्य तुम्ही म्हणाली तो आपल्याला दुसऱ्या तर फार बोट ठेवायला फार सोपं जातं. यांचं वैराग्य म्हणजे काय, यांचं वैराग्य येतं मान आहे की नाही. यांचं वैराग्य कोणतं आहे, वशिकार संज्ञक आहे. यांचं कोणतं आहे, हे अपर वैराग्य आहे की नाही, हे अपर वैराग्य आहे. पण त्यांनी लिहिलं मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक, का जेवी होय उदक तुटावता मीना. किंवा काय सारसाई विघडता होय वाहुनी वत्स काढिता, का भनंग दवडिता भानयावरुनी. आणि तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साथी. मोठा युगांत झाल्याचं दुःख त्यांना होतं विषयापासून इंद्रियांना परावृत्त करताना. तेव्हा एकेंद्रिय वैराग्य हे काही विशेष आहे असं नाही, याच्यामध्ये आपलं काय विशेष नाही असं नाही, हे सुद्धा विशेष आहे आपल्या दृष्टीनं. आता वशीकरण सांगतात की सर्व बाजूनी मनाचा निग्रह करणं. सर्व बाजूनी म्हणजे आता केवळ इंद्रियांनी नाही करणं, तर मनातच ते विषय जे आहेत मनापासूनच त्या विषयात. त्यांनी लिहिलं ना पहिलं, सर्व विषय ती त्याजैशा, सगळ्या विषयांचा दुरूनच त्याग करण्याची वारंवार अंतःकरणामध्ये जी काही इच्छा आहे त्याला काय म्हणायचं, वैराग्य. तर हे कोणतं वैराग्य आहे, वशीकार संज्ञक वैराग्य. सर्व प्रकाराने मनाचा निरोध करणं, असं म्हणजे मनापासून त्याचा त्याग करणं. आता हे जे वशीकर संज्ञक वैराग्य कसं, त्याचं स्वरूप काय झालं, सर्वतः मनोनिग्रह एव, सर्वच बाजूनी मनाचा निग्रह करणं. आता हे वशीकरण जे वैराग्य याचे पुन्हा 3 प्रकार सांगितले. एक सांगितलं, तुम्ही लिहून घेण्यापेक्षा ऐका, हे काय कायम होणारच आहे परत परत. त्याचे काय किंवा संस्कृत विचारसागराचे झेरॉक्स करून घ्यायचे, थोडं पाच जायचे. तुम्हाला जेवढं ते आहे ना याचं म्हणजे संस्कृतचं आपलं येतं सहज समजण्यासारखं, काय अवघड नाही. पण उलट आपण त्याचा व्यासंग वाढायला पाहिजे. आपल्याला मराठीतलं व्याकरण कळतं काय सगळं,
सगळं कळत नाही तरी आपण मराठी बोलतो की नाही, मराठी कळते की नाही आता आपले चाललेले. तसंच संस्कृतचं आहे, असं अवघड मानलं की अवघड आहे, सोपं मानलं की सोपं आहे. तर आता हा विषय आपल्या लक्षात घ्यायचा, मग तुम्हाला चिंतन करायला काही फार अवघड नाही त्याच्यामध्ये. असो, तर या ठिकाणी हे जे वशीकर संज्ञा त्याचं पुन्हा 3 प्रकार आहे. कोणते? मंद, तीव्र आणि तीव्रतर असे 3 प्रकार. एकाला मंद वैराग्य म्हणतात, एकाला तीव्र वैराग्य म्हणतात आणि एकाला तीव्रतर वैराग्य म्हणतात. हे कशाचे प्रकार आहेत? वशीकार संज्ञक वैराग्याचे प्रकार आहेत. तर त्याच्यापैकी मंद कशाला म्हणतात ते सांगतात. एखाद्याचा मुलगा मरण पावला किंवा मुलगा प्रतिकूल झाला, एखाद्याचं धन सर्वस्व गेलं. आता जसं सांगितलं ना त्यांनी का माझं सर्वस्व देवाने हरण केलं आणि मग काय झालं? वैराग्य. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा केली, कारण अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. तुकाराम महाराज म्हणतात, संसार दुःखी काय झालो अतिदुःखी. काय? संसारे झालो अतिदुःखे दुःखी, मायबाप शेखी क्रमिलिया. काय की आई वडील गेले, मग माझं संसारात मन रमेना. हा कोणत्या वैराग्याचा प्रकार सांगितला तुकाराम महाराजांनी आपल्याला? वशीकार संज्ञक वैराग्य सांगितलं. त्याच्यातलं कोणतं वैराग्य सांगितलं? मंद वैराग्य सांगितलं, की ज्या वैराग्यामध्ये पुत्र वित्त यांची हानी झाली की मनुष्याला काय होतं? त्याचा उभग येतो आणि मनुष्य जो आहे त्यांच्यापासून परान्मुख होऊन वैराग्य धारण करून आत्माभिमुख होतो. हे कोणतं वैराग्य आहे? मंद वशीकार संज्ञक वैराग्य आहे. आता तीव्र वैराग्य म्हणजे काय? तर ते म्हणतात, य लोकातले पुत्रादी जे विषय भोग आहेत, त्या पुत्रादी असणारे सगळे विषय भोग आहेत त्याच्या ठिकाणी पहिल्यांदा काय झालं? ते विषयच आपल्याला सोडून गेले, त्यामुळे वैराग्य निर्माण झालं. आणि तीव्र वैराग्य जे सगळे विषय आपल्याला उपलब्ध आहेत परंतु त्यांच्या भोगण्याविषयी अंतःकरणात त्यांच्याविषयी भोगण्याची इच्छा नाही, त्याला काय म्हणतात? अस्पृहा. त्याच्याविषयी प्रेम त्या विषयामध्ये वाटत नाही, असं जे वैराग्य ते कोणते? तीव्र वशीकार संज्ञक वैराग्य आहे. आणि आता तीव्रतर वैराग्य कोणतं? तर ते सांगतात की आपलं तीव्रतर वैराग्य, तर हे जे विषय आहेत, तर इथं काय सातिशयत्व पुन्हा, तर हे जे विषय आहेत तर ह्या विषयांच्या ठिकाणी सातिशय म्हणजे काय? एकापेक्षा एक विषय मोठे आहे की नाही. गरिबाला जे विषय त्याच्यापेक्षा श्रीमंताच्या विषयांच्या मध्ये तरतम भाव आहे की नाही, ते श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा राजा, त्याच्यापेक्षा इंद्र, त्याच्यापेक्षा ब्रह्मदेव, विष्णू, भगवान शंकर, सगळे भोग काय? सातिशयत्व आहे त्याला, म्हणजे एकापेक्षा एक आहे, अधिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तरतम भाव आहे की नाही त्याच्यामध्ये, अशी एक गोष्ट आहे. पुन्हा ते जेवढे विषय आहेत ते सगळे काय आहेत? कधी ना कधी नाश पावणारे आहेत, अनित्य पण आहेत, दोष दर्शन पण आहे, पारतंत्र्य पण आहे, आणि शिवाय ते काय आहे? सातीचा पुनरावृत्ती आहे की नाही. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोके विशंती एवं त्रयी धर्म मनु परपांना गतागतम काम कामा लभंते. काय वेळ आहे त्या? एखादी वेळ सांगा. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. अशा प्रकार. काय आणखीन? जैसा वेश्या भोगी कवडावीचे, मग दारही चेरू नये चेपू नये तियेचे, तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांगू. म्हणजे पुनरावृत्ती आहे की नाही, सातिशयत्व आहे की नाही त्याला. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भोग आपण जे भोग मिळू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भोग आहे ते ना. ब्रह्म काय विष्णू, काय ब्रह्म काय विष्णू पदम वांछती, असं आहे ना. म्हणजे सगळेच्या सगळे अशा प्रकारचे सातिशयत्वाने युक्त आहेत. म्हणून सांगतात की अशामुळं लोकांतर भोगेशो अखिलेशो आपी इच्छा अनुदया. तुम्ही म्हणा ये लोकातलं जाऊ द्या सातिशय, तिथं सुद्धा सातिशय आहे की नाही. त्या देवांची सुद्धा परस्परात फार चढाओढ आहे त्यांच्यामध्ये सुद्धा. आणि ते जे भोग आहे त्यांनी तर लिहिले वेदांतामध्ये सांगतात, देव का कंटाळतात ते त्या भोगा, आपलं देवभोगाला हा साधक का कंटाळतो. सगळे उष्टे भोग आहेत. आतापर्यंत किती इंद्र झाले, किती चंद्र झाले, आहे की नाही. म्हणजे ज्यांनी त्याचा भोग घेतला असे उच्चिष्ट भोगांचाच आपल्याला भोग घ्यायचा ना. त्याच्याविषयी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये बिभत्सा किंवा त्याला काय म्हणतो किळस, घृणा निर्माण होते. त्यामुळे त्या नको असं वाटतं. हे वैराग्य कोणतं? हे तीव्रतर अशा स्वरूपाचं. ऐहिकीचे का पारत्रीचे, भोग पाईक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. हे कोणतं वैराग्य आहे? मग तीव्रतर वशीकार संज्ञक वैराग्य आहे असं सांगितलं. आता तर ते सांगतात, ज्या तत्वज्ञान करून घ्यायला आपण निघालो आपल्याला कोणतं वैराग्य पाहिजे, आहे की नाही.
परवैराग्य पाहिजे का आपल्याला अपरत वैराग्यामध्ये कोणतं पाहिजे? यतमान पाहिजे का वशीकार संज्ञक पाहिजे का त्याच्यामध्ये आपलं मंद तीव्र आणि तीव्र तम पाहिजे किंवा व्यतिरेक पाहिजे? पहिलं यतमान, दुसरं व्यतिरेक, तिसरं एकेंद्रिय, चौथं वशीकार. तर ह्या वेदांत चिंतनाला जो प्रवृत्त झाला त्याच्या ठिकाणी कोणतं वैराग्य पाहिजे? वशीकार संज्ञक. वशीकार संज्ञक मधलंही कोणतं पाहिजे? तीव्र पाहिजे का तीव्रतर पाहिजे? हा, मंद वैराग्यवान पण त्याचा अधिकारी आहे, तीव्र वैराग्यवान पण आहे, पण खरा अधिकारी कोण आहे? तीव्रतर वशीकार संज्ञक वैराग्यवान पुरुष हा त्याचा काय आहे? खरा अधिकारी आहे वेदांताचा. ते हे जर हे वैराग्य झालं तर माऊली ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती, ब्रह्मानंदाच्या प्राप्तीला योग्य जीव होतील. कोणत्या संज्ञाने? ते हे विषय वैराग्य. ते हे म्हणजे कोणतं? तीव्रतर वशीकार संज्ञक वैराग्य. त्यांनी ब्रह्मानंद प्राप्तीला जीव काय होतील? योग्य होतील असं सांगितलं. ठीक आहे ना? आता हा अतिप्रयत्नेन संपादनीयम तन मुमुक्षुभे, म्हणून मुमुक्षुनी कोणतं वैराग्य करावं? यतमान संज्ञक, आहे की नाही? मग एकेंद्रिय, मग वशीकार, तीव्रतर वशीकार. आणि ते काय इतकं सोपं सहज मिळेल का? प्रयत्नपूर्वक त्याचं काय केलं पाहिजे? संपादन केलं पाहिजे. कोणी जर मुमुक्षु असतील त्यांनी असं सांगितलं. आता हे वैराग्याचं स्वरूप सांगितलं. काय? ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. आता यानंतर समाधी तर तेच केलं. ब्रह्मलोकापर्यंत लिहिलं तर इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असा अर्थ. एक तर मनात तो अर्थ गृहीत धरायचा किंवा लिहायचा वाटतं. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत. आता समाधी षटक लक्षण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. आज 11 वाजता भगवान बाबा अतिथीगृह आहे ना, तिथं सगळ्यांना जेवण आहे. आणि संध्याकाळी तिथं 6 ते 8 कीर्तन आहे. कोणाला यायचं असलं तर पण जेवण करायला 11 वाजता तिथं सर्वांनी या. आता हे एक आज महत्त्वाची हे सूचना की आपला विचारसागर आता चालला होता. याच्यानंतर हे ना विचारसागर संस्थेतही चालतो आणि राऊत महाराज घेणार आहेत. तर तुम्ही सगळे जण तिथं जाऊ शकता. समजा कोणाला तिकडे जायला प्रतिबंध असला तर तुमच्या शिकवण्याची व्यवस्था करू. ज्याला समजा काही प्रतिबंध वेळेचा किंवा कोणाचं काय असलं त्याची शिकवण्याची व्यवस्था करू. पण आता बहुधा त्यांना आज मी विचारतो, ते जर घेणार असतील तर विचारसागराचा पाठ आपला इथला बंद राहील. आणि तुम्हाला कधी पण जेव्हा तुम्हाला शंका येते तर प्रतिपदा आहे, आज जशी तुम्हाला सुट्टी आहे, तुम्ही येऊ शकता, कधी पण काही विचारू शकता. एरवी आम्ही खोलीवर असतो, कधी रात्रंदिवस तुम्ही कधी येऊन विचारू शकता. याचा अर्थ असा नाही का बाबा पाठ बंद केला, असा अर्थ नाही. पण तिथलं तुमची व्यवस्था आहे. दोन्हीकडे ऐकणं होतं. 2 वेळा पाठ ऐकलाच पाहिजे. हा विचारसागराचा पाठ 2 वेळा ऐकलाच पाहिजे, कारण एकाच आवर्तनामध्ये सगळं होत नाही. तर तिथं ऐकायचा आणि पुन्हा राऊत महाराज घेणार. समजा कोणाला प्रतिबंध असला तर दुसरे एकदम चांगले सांगणार. प्रत्येकाला 4-4, 5-5 जणांना म्हटलं तरी आम्ही एक शिक्षक देऊ शकतो त्याच्यात. आणि पुन्हा आपण एकत्र बसून कधी चर्चा पण करत जाऊ. तुम्हाला शंका विचारायच्या तर शंका पण विचारायचा. कधी तुम्ही ठरवा वेळ, महिन्यातून, 15 दिवसातून, आठवड्यातून आपण चिंतन करीत जाऊ. पण हा पाठ आता गीतेचा पाठ आणि हा पाठ उद्यापासून होणार नाही. जर आता महाराज म्हटले, समजा कोणतरी म्हटलं की त्यांना काही कार्यक्रम आहेत, जर ते म्हटले तर 4-8 दिवस घेऊ जोग महाराजांच्या याच्यापर्यंत, नाही तर नाही. ते पण बोलले की मी घेणार आहे. तर त्यामुळं तशी काही अडचण नाही. आणि एवढं करून जर तुम्हाला काही अडचण आली तर कधी पण सांगा, परत पाठ सुरू करू याच्यामध्ये. तर असं काही मानायचं कारण नाही याच्यामध्ये. मग आम्ही दुसरे काही चिंतन करतो ते पण करता येईल, काही लिखाण नाही. आणि एवढं करून तुम्हाला अडचण आली तर आपण परत पाठ घेऊ. पण आता उद्यापासून हे पाठ होणार नाही. आणि 31 तारखेला सकाळचं 11 वाजता इथं सगळ्यांनी जेवायला या. हा नाही तर 9 वाजता आलं तरी चालेल. 9 ते 11 आपलं इथं कीर्तन करू आणि आपलं
जेवण करून आपला निरोप समारंभ घेऊ. म्हणजे निरोप समारंभ म्हणजे याचा हा विषय काय आपला बंद आहे. कोणाचीही अडचण नाही. जर तुम्हाला काही अडचण आली तर सांगायची, तुमची उलट 4-10 लोक असले एकत्र तर आणखीन पाठ चांगला अनुवाद वगैरे करून घेता येतो असं. आता काही तुम्हाला काही म्हणायचं असलं तरी सांगा, काही असलं तर. हा पण ते महाराज म्हटले ते घेतो, पण नंतर पुन्हा संदीप महाराज हे तर मी त्यांना विचारतो आणि मग तुम्हाला उद्या सांगतो. पाहिजे तर उद्या नाही. आता ते काय आहे माहिती आहे का, हे पाठ 2दा ऐकायला पाहिजे. आता जशी मुलं संस्थेत ऐकतात पहिल्या वर्षाचं 3ऱ्या वर्षाचं जातात, तर तुमचं पण पाठाचं तुमचे हे होईल. आणि आपण ही जी चर्चा आहे ही कधी पण आठवड्यातून 1 दिवस असं तुम्ही ठरवा, तुम्ही सर्व मिळून सांगा तसं. ठीक आहे, ठीक आहे. मी त्यांना विचारतो, आज उद्या या, मी विचारतो त्यांना. हां ठीक आहे. आपण मग त्यांनाही श्रम होतात, एवढे पाठ करायचे त्यांना पण श्रम होतात. हा होता ना त्रास, पण ते मला बोलले की मी घेईन असं मला म्हटले. त्यांना विचारूनच मी हे सांगतो. बघू, त्यांना विचारतो. म्हणा आपण कृष्णा महाराज म्हणा, रवी महाराज म्हणा. या आज जायचे. हा बाकी ठीक चाललं मला. आज आमचे कीर्तन आहे, आता सगळ्यांना जेवण आहे. बरोबर 11 वाजता सगळे तिथं जेवायला. आणि एक 7-8 जण आहे ना, ते इकडं थांबलं तरी, इथं आलं तरी चालेल. नदुकरीमध्ये बाळासाहेब तुम्ही जाता ना, आज मला तिकडे जायला. हां तर तुम्ही 8-10 सगळ्यांनी तिकडे जा. 8-10 लोक तुम्ही घेऊन जा इथं महाराजांच्याकडे जायचं. किती वाजता यायचं? 11. हा बरोबर 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 बरोबर. हो अगदी म्हणा आपण. हा माझा विश्वास सर्व भाविकास झालो त्यांचा, सर्व भाविकास झालो त्यांचा. संताची पायी माझा विश्वास सर्व भाविकास झालो त्यांचा, सर्व भाविकास झालो त्यांचा. तिची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी. माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागिली आमद वाहतील कडी, भागली आमद वाहतील कडिये, आमद वाहतील कडी. त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख. भागली आमद वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख. त्याची माझे हित करीती सकळ, माझे हित करीती सकळ, माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी. माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी.
तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन नमोडी बोलिले ते वचन नमोडी बोलिले ते तुका म्हणे शेष सेनावडी वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते त्याची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी तेची माझे हित करीती सकळ